पुणे जिल्ह्यात 42 ठिकाणी प्रोजेक्ट अमृत स्वच्छ जल स्वच्छ मन अभियान संपन्न। निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या आशीर्वादाने रविवार दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी भास्कर घाट कुकडी नदी जुन्नर या ठिकाणी स्वच्छ जल स्वच्छ मन अभियान सकाळी 8 वाजता संपन्न झाले। जुन्नर तालुक्याचे नगराध्यक्ष सुजाताताई काजळे, उपनगराध्यक्ष रुपालीताई परदेशी, माजी नगराध्यक्ष मधुकर काजळे, नगरसेवक भाऊ कुंभार, जितेंद्र बिडवाई, डिसेंट फाउंडेशन, ज्ञानेश्वर गरवारे, आरोग्य अधिकारी जुन्नर नगरपालिका यांच्या उपस्थितीत संपन्न झाले। भास्कर घाटाजवळ कुकडी नदीत पडलेला प्लास्टिकचा कचरा, सेंद्रिय कचरा, अनावश्यक गवत, कुजलेले कपडे, पडलेले छोटे छोटे लाकडाचे तुकडे, पाण्याचे असलेले शेवाळ, तुंबलेले नाले आणि नाल्यात अडकलेला कचरा सर्व काढण्यात आला। प्रोजेक्ट अमृत स्वच्छ जल स्वच्छ मन यामध्ये नगराध्यक्ष सुजाता काजळे यांनी आपले भाव व्यक्त केले, उपनगराध्यक्ष रुपालीताई परदेशी यांनी आपले भाव व्यक्त केले, माजी नगराध्यक्ष मधुकर काजळे यांनी संत निरंकारी मिशनचे योगदान खूप आहेत आपल्या भाषणात मिशन बद्दल सांगताना। सुप्रभात। आज जो ये सफाई अभियान के मुहिम में आपने हमें इधर बुलाया, इसके लिए धन्यवाद। क्योंकि सुबह सुबह जो नेक काम सभी के हाथ से हो रहा स्वच्छता का, इसलिए धन्यवाद। आज या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमी पवित्र या जन्मभूमीमध्ये संत दर निरंकारी या संस्थेने जे स्वच्छता अभियान चालू केलेलं आहे त्याबद्दल त्यांना सर्वांना मी धन्यवाद देते। आणि जल आणि मन हे सगळं स्वच्छ असावं हे खरंच आहे, कारण याच्यापासून जे रोग तयार होतात ते रोग होऊ नये म्हणून सर्वांनी स्वच्छता मोहीम ही राबवावीच लागते आणि सगळ्यांनी ही कामं करावी अशी मी सर्वांना विनंती करते। आणि ह्या ठिकाणी जे धन निरंकारी संस्था यांनी आम्हाला बहुमोलाचं सहकार्य लाभण्यासाठी बोलवलेलं आहे त्याबद्दलही सर्वांचा मी धन्यवाद देते। थांबते। धन्यवाद। आज अखंड भारतभर जवळजवळ 1500 ठिकाणी स्वच्छ जल स्वच्छ मन या अभियानाअंतर्गत संत धन निरंकारी महाराज या संस्थेच्या माध्यमातून अखंड भारतभर सेवा देण्याचं काम या ठिकाणी चालू आहे। अनेक वर्ष हे सातत्यानं उपक्रम चालू ठेवत असताना अखंड भारतातील अनेक महात्मे या उपक्रमामध्ये जोडले गेलेले आहेत। सातत्यानं पण मागील परिस्थिती पाहिली आणि आता पाहिली तर या स्वच्छता अभियानाच्या अंतर्गत अनेक विविध लोकांचं सहकार्य, अनेक विविध संघटनांचं सहकार्य हे सातत्यानं लाभत असतं। ही एक तर आपल्या वसुंधरा म्हणजे भारत मातेच्या दृष्टीने ही एक मोलाची बाजू आहे। स्वच्छतेचं महत्त्व हळूहळू सर्व समाजाला, सर्व नागरिकांना या ठिकाणी पटत चाललेलं आहे, परंतु हे सातत्यानं काम करणं हे आपला सर्वांचं एक भारत मातेच्या दृष्टीने कर्तव्य म्हणून आपण करत असतो। आज या ठिकाणी जुन्नर नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक माननीय गुणवंत साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। डाके सरांच्या माध्यमातून असतील, सर्व शिक्षकांच्या माध्यमातून असेल, या ठिकाणी उपस्थित असलेल्या जुन्नर नगरीच्या नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षा, नगरसेवक, डिसेंट फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते, माननीय आखाजी परदेशी आणि सर्व महात्मे या ठिकाणी उपस्थित आहेत। गेली अनेक वर्ष हा उपक्रम चालू असताना माझंही भाग्य आहे की मी सातत्यानं तुमच्यामध्ये या ठिकाणी सहभागी होत असतो आणि वेगवेगळ्या ठिकाणी मागच्या वर्षी आपण उत्तरेश्वरला सुद्धा चांगला उपक्रम या ठिकाणी राबवला। त्या ठिकाणी आपण बसण्याकरता बाकड्यांचं सुद्धा नियोजन अतिशय संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेलं आहे आणि जुन्नर शहराच्या विकासाच्या माध्यमातून म्हणा किंवा स्वच्छतेच्या माध्यमातून म्हणा आपल्या सर्वांचं योगदान जे आहे ते अमूल्य योगदान आहे। आज आपण सर्वच जण या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवणार आहोत। अशाच मोहिमा अनेक संस्थांच्या माध्यमातून राबवत असताना जुन्नर नगरपालिकेचं जे काही मोलाचं सहकार्य आपल्या सर्वांना लागेल
ते देण्याचं काम हे आपणही नगरपालिकेच्या माध्यमातून सातत्याने करत राहू. खरं तर हे काम जे आहे मी माझ्यासाठी नव्हे तर समाजासाठी, देशासाठी हे काम करत आहे अशी एक भावना मनामध्ये ठेवून हे काम केलं पाहिजे. रोजच सगळ्यांना सगळ्या गोष्टी शक्य नसतात, परंतु 365 दिवसामध्ये निदान 10 दिवस स्वच्छतेच्या माध्यमातून मी या ठिकाणी भारत देशाच्या करवी या ठिकाणी मी माझं योगदान दिलेलं आहे. एवढं मनाला मोठेपणा लाभण्याचं काम हे या माध्यमातून होऊ शकतो. सातत्यानं हा उपक्रम सुरू होत असताना मी उपस्थित सर्व महात्म्यांना धन्यवाद देईन की आपण हे सातत्यानं उपक्रम राबवत राहावे. रक्तदान शिबिर असेल, सगळ्यात महत्त्वाचं कार्य कोरोनामध्ये या संस्थेच्या माध्यमातून अतिशय मोलाचं केलं गेलं आणि जी सेवा कोरोनामध्ये आपण धननिरंकारी संस्थेच्या माध्यमातून दिली ती उल्लेखनीय बाब आहे. अशाच पद्धतीचं काम आपण सर्वच जण मिळून म्हणजे जेवढ्या काही संघटना असतील, संस्था असतील यांच्या माध्यमातून आणि धननिरंकारी संस्थेच्या माध्यमातून सातत्यानं करत राहू आणि जास्तीत जास्त हे काम कशा पद्धतीनं सोयीस्कर होईल, आपल्या ज्या सूचना वारंवार येतील त्या सूचनासुद्धा आम्ही निश्चित या ठिकाणी नगरपालिकेमध्ये मांडू आणि त्या पद्धतीने कार्य या ठिकाणी करत राहू. प्रेमाने बोला. धन्यवाद.